गोल्ड रॉकेट झालंय, हेच रॉकेट पुढे कंटिन्यू राहू शकतं की हा टायटायफिस होणार? गोल्ड नेमका इथून डबल होऊ शकतो की मोठा क्रॅश येऊ शकतो? हे प्रश्न तुमच्याही मनामध्ये पडले असतील. बेसिकली गोल्ड चालतो कसा, तर डॉलरच्या अपोजिट चालतो. जर डॉलर स्ट्रॉंग झाला तर गोल्ड वीक होणार, आणि जर डॉलर वीक झाला तर गोल्ड स्ट्रॉंग होणार. हे बेसिक समीकरण आहे. पण आता सध्या ही परिस्थिती डॉलरची जी आहे ती कशावर अवलंबून आहे, तर ओव्हरऑल ग्लोबल इकॉनॉमीवर अवलंबून आहे किंवा यूएसच्या होणाऱ्या डिसिजन्सवर अवलंबून आहे. आज जर आपण बॉन्ड यील्ड बरोबर डॉलरला जोडण्याचा प्रयत्न केला तर काही गोष्टी तुम्हाला क्लिअरली समजून येतील. कारण बॉन्डला यील्ड जास्त केव्हा मिळणार, म्हणजे इंटरेस्ट रेट व्याजदर केव्हा जास्त मिळणार, जेव्हा त्यांच्या देशामध्ये सगळ्या गोष्टी छान सुंदर चालू असतील. जेवढं सगळं व्यवस्थित चालू असेल तेवढा बॉन्डचा यील्ड कमी, म्हणजे व्याजदर कमी. आणि जर देशामध्ये काही गडबड असेल तर व्याजदर मात्र जास्त. आता तुम्ही म्हणाल असं का म्हणताय? बॉन्ड यील्ड म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेणं. जेवढा त्याचा बॅलन्स शीट किंवा त्याचं सिबिल खराब असेल तेवढा व्याजदर बँक जास्त लावते. पण प्रोफाईल स्ट्रॉंग, सिबिल स्ट्रॉंग तर व्याजदर कमी असतो. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा कर्ज देत असतो, एखादी कंपनी, एखादा देश जेव्हा कर्ज देत असतो अमेरिकेला बॉन्डच्या स्वरूपात, तेव्हा अमेरिका म्हणते आम्ही तुम्हाला बॉन्ड देतो. बॉन्ड देतो म्हणजे एक सहज सिंपल कागद ज्यावर लिहिलेलं असतं, एफडीचा पेपर असतो लाईक दॅट, की आम्ही तुम्हाला 5% व्याज देऊ, तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या. हे पैसे बुडण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पण वेगवेगळे देश काय म्हणतात, आता तुमचा देश जर अडचणीत असेल, तुमची इकॉनॉमी थोडीशी गडबडलेली असेल, तुमचं कर्ज जर वाढलं असेल, $40 ट्रिलियन अमेरिकेवर कर्ज आहे आणि भारताची इकॉनॉमी तुम्हाला माहिती असेल 4-5 ट्रिलियन डॉलरची. याचा अर्थ समजून जा, हेवी डेट ट्रॅपमध्ये ते अडकले आणि बरीच ग्लोबल अनसर्टन्टी सुरू आहे. बरेच सारे आरोप यूएसवर होत आहेत, बरेच सारे पराक्रम डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. परिणामी लोक काय म्हणतात की आम्हाला यील्ड जास्त पाहिजे. जर तुम्ही मला बॉन्ड यील्ड जो आधी 0.5% 1% होता तो आता जवळपास 5.3 वर जाऊन पोहोचलाय. 30 वर्षाचा बॉन्ड यील्ड म्हणतोय मी तुम्हाला. तो कन्सिस्टंटली खाली आणण्याचा आता प्रयत्न केला जाणार होता. कोणाकडून? अमेरिकेकडून. पण जग काय म्हणतं, तर अजून आम्हाला वाढवून द्या. प्रत्येकाची अपेक्षा ही एक्स्ट्रा असणारच आहे. पण सध्या अमेरिकेच्या ट्रेझरीने क्लिअरली सांगितलं की आधी आम्हाला परमिशन होती $2 बिलियन पर्यंत परचेस करण्याचे बॉन्ड. आता तुम्ही म्हणाल कोण परचेस करताय? अमेरिकन ट्रेझरी स्वतःचेच बॉन्ड. इन शॉर्ट, मला कर्ज हवं आहे, मीच मला कर्ज देणार आणि मीच माझ्याकडून व्याज घेणार. ही गेम आहे. आता हे का केलं जातं मी तुम्हाला सांगतो. आर्टिफिशियल डिमांड क्रिएट करण्यासाठी. यामुळे काय होतं, डिमांड वाढली बॉन्डची, ऑब्व्हियसली त्याचा रेट खाली येणार आहे. सिंपल लॉजिक आहे. परिणामी $2 बिलियन ऐवजी हे लोक $4 बिलियन खरेदी करणार आहेत. जर एवढी मोठी खरेदी ते करत असतील, बट ऑब्व्हियस आहे डॉलर तुमचा वीक होणार, आणि डॉलर जर वीक झाला तर ऑब्व्हियस आहे की तुमची गोल्डमध्ये जी ग्रोथ आहे ती जबरदस्त पाहायला मिळणार. आणि म्हणूनच आजच्या घडीला गोल्ड जबरदस्त वाढताना पाहायला मिळतोय. मग तुम्हाला काय वाटतं, गोल्ड फक्त यामुळेच वाढलाय? बिलकुल नाही. तुम्ही जे चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबलंय ना, त्यामुळेच गोल्ड वाढतोय. जोक करतोय. त्याच्या बाबतीत अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळणार नाही. त्या आता 1 बाय 1 एक्सप्लेन करतो, जेणेकरून तुमच्या डोक्यात फिट बसेल की नेमकं काय करायला पाहिजे. पीपल्स बँक ऑफ चायना जी आहे त्यांनी अग्रेसिव्हली गोल्ड बाय करायला चालू केलं. तुम्हाला माहिती आहे का, चायनाने ऑलमोस्ट 20 टन गोल्ड परचेस केलंय. 20 टन गोल्ड. मी ग्रॅममध्ये, तोळ्यामध्ये बोलत नाही आहे. याचा अर्थ डिमांड ह्यूज आहे. बरं, चायना असं का करतोय, तर करन्सी जर तुम्ही बघितलं तर डॉलर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट करन्सी जे मॅक्सिमम देश स्वतःकडे स्टोअर करतायत. पण त्याच करन्सीमध्ये जर हेवी ग्रोथ होणार नसेल आणि कुठेतरी ती करन्सी वीक होणार असेल तर. बरं, दुसरी गोष्ट, चायनाला काय करायचं आहे, डॉलरला वीकच करायचं आहे. जर चायनाला डॉलर वीक करायचं असेल तर गोल्डला स्ट्रॉंग बनवावं लागेल. सिंपल गोष्ट आहे ना. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त. यांनी काय केलं, तर सपोर्ट गोल्डला करायला सुरुवात केली. परिणामी यांचाही फायदा होईल, गोल्डही वाढेल, प्रॉफिटही वाढेल. पण याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट अमेरिकेवर होणार. हे सिंपल लॉजिक हे घेऊन चालले. पण अमेरिका एवढ्या सहजासहजी हार मानणारा देश नाही. कारण जगामध्ये कोणत्या गोष्टी स्ट्रॉंग आहेत? तुम्ही म्हणाल सगळ्यात चांगलं गोल्ड आहे. अगदी बरोबर. पण 8 टनापेक्षाही जास्त गोल्ड कोणाकडे आहे? समवेअर अराउंड 8 टनापेक्षा जास्त हे अमेरिकेकडे आहे. आणि त्याच्यापेक्षाही निम्म्यापेक्षाही कमी म्हणू शकता 2.5-3 टन वगैरे फक्त चायनाकडे आहे. भारताकडे फक्त 800 टन आहे.
आपल्यापेक्षा 10 पटीनं जास्त गोल्ड कोणाकडे आहे? अमेरिकेकडे. म्हणजे गोल्ड वाढला तर फायदा अमेरिकेचा पण होणार. त्यामुळे ते अति जास्त विरोध गोल्डला बिलकुल करू शकत नाहीत. किंवा आता तुम्ही म्हणाल विरोध म्हणजे काय? डोनाल्ड ट्रम्पनी म्हटलं तर त्याचे रेट पडणार आहेत का? बिलकुल नाही. पण जर यांनी सप्लाय केला ना, गोल्ड जर विकायला चालू केलं तर गोल्ड खाली येऊ शकतं अमेरिकेने. पण ते असं करणार नाहीत. हार्डली काही टन जरी त्यांनी काढलं ना स्वतःच्या ट्रेझरीमधून तरी सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं. या व्यतिरिक्त डॉलर सगळ्यात जास्त कोणाकडे असेल? तेही US आहे. परिणामी डॉलरमध्ये जरी ग्रोथ झाली तरी कोणाचा फायदा होणार आहे? USचाच होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्रूड ऑइल. क्रूड ऑइलचा 60% कंट्रोल अमेरिकेकडे आहे. म्हणजे त्यामध्ये सुद्धा फायदा कोणाचा होतोय? अमेरिकेचाच होतोय. अमेरिकेला स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी जगभरामध्ये भांडणं लावावी लागतात, क्रूडमध्ये भांडणं लावावी लागतात आणि क्रूडचा रेट जास्त ठेवावा लागतोय कारण त्यामधून यांचे प्रॉफिट मार्जिन चांगले निघणार आहेत आणि यांच्याकडून सेल जास्त होणार आहे, यांची डिमांड मार्केटमध्ये वाढणार आहे आणि हे सगळे ट्रान्झॅक्शन्स डॉलरमध्ये होतात. परिणामी डॉलरची डिमांड ही मेंटेन राहते. बरं, याच्या पुढे जाऊन आता बिटकॉईनवर गेम करायला यांनी सुरुवात केली. बिटकॉईन हे लोक ॲग्रेसिव्हली परचेस करणार आहेत. समवेअर अराउंड आता सध्या 3,28,372 बिटकॉईन ऑलरेडी US आहेत. समवेअर अराउंड 1.56%. 5% ट्रान्झॅक्शन बिटकॉईनचे फक्त US करतो आणि अजून ॲग्रेसिव्हली ते बाय करणार आहेत. त्याचं बिल सुद्धा ऑलमोस्ट पास होईल. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी रीलमध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या होत्या आणि ही संधी मिस करू नका. बिटकॉईनची जी रॅली झाली आहे ना, ज्या लोकांनी ही रॅली मिस केली आहे ना त्यांना आत्ता पश्चाताप होत असेल. एवढे दिवस मी हेच ओरडून सांगतोय तुम्हाला, गोल्डची रॅली, बिटकॉईनची रॅली तुम्हाला ट्रेडिंगच्या स्वरूपात इनकॅश करता आली पाहिजे आणि अशा वेळेला जी संधी येते ना तीच संधी कमवणं आणि त्यातूनच पैसा कमवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जर आता गोल्डचा जर विचार आपण डोक्यात घेतला तर पिक्चर क्लिअर आहे की गोल्ड अजूनही हायपासून बरंच खाली आहे. ॲक्युमुलेशन फेज, थोडे पैसे टाकत राहणं हेच बेस्ट असतं. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, गोल्डमध्ये एक छोटी SIP आपण कंटिन्यू ठेवू शकतो. लमसम केव्हा ॲड करायची? जेव्हा तो खाली असतो त्यावेळेला. आता मोमेंटम सुरू झाली, थोडे पैसे ॲड करायला काहीही हरकत नसते. अगेन मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला हे बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन देत नाही आहे. पण महत्त्वाचा पार्ट काय आहे की आपल्याला ॲनालिसिस करून स्वस्त माल मिळतो तेव्हाच बाय करणं गरजेचं आहे. जसं इंडियन मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, म्युच्युअल फंडला मागे टाकू नका, ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट आत्ता करा. लमसम, SIP जे काय आपल्याला टाकत राहता येईल ना, वेगवेगळ्या स्कीममध्ये ॲड करत राहा. जसं गोल्ड ब्रेकआउट देतोय, जसा बिटकॉईन ब्रेकआउट देतोय, तसं सेम इंडियन मार्केट सुद्धा येत्या काही वेळेत ब्रेकआउट देईल. फक्त तो आज असेल का उद्या असेल हे तुम्हालाही माहिती नाही, मला माहिती नाही. पण आपल्याला एवढंच माहिती आहे की ही वस्तू आज स्वस्त आहे, ही आज घेणं गरजेचं आहे. आपलं काम तेच आहे, फक्त घेऊन ठेवायचं. यात कुठलीही मदत लागत असेल आम्हाला कॉल करू शकता. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मॅक्सिमम लोकांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.